एखाद्या ठिकाणी जायचं असेल ना, तर तुम्ही किती ठरवा पण जाणं होणार नाही. पण जेव्हा देवाच्या मनात येईल ना, की तुम्हाला बोलवायचं तेव्हा देव तुम्हाला बोलवतो आणि तुमचं जाणं होतंच. तसंच आमच्या बाबतीत आज झाले. तर बहिणीला जायचं होतं कोरठणला, त्यांचा खंडोबा आहे कोरठणचा. तर ती निघाली होती तिकडं. येता आता माझ्या घरी आली. मला म्हटली, येते का तू? म्हटलं चल येते. मग यांना विचारलं. ही म्हटले जा मग 2 दिवस सुट्टी. तर गाडी बसल्या बसल्या अशी काही मजा मस्ती चालू असती मावशी आणि माझ्या बहिणीच्या मुलांची. तर इथं थोडीशी मस्ती केली आणि कधी पटकन बोलता बोलता माहेर आलं कळलं पण नाही. माहेरात गेलो, आईला घेतलं आणि मग आम्ही डायरेक्ट कोरठणला गेलो. तर कोणाकोणाचा खंडोबा आहे कोरठणचा कमेंट करून मला नक्की सांगा. तर जवळजवळ आहे ना 1-1.5 किलोमीटर गाडी लांबच लावली होती. आता यात्रा आजपासून सुरू झाली होती, म्हणजे 3 जानेवारीपासून यात्रा चालू झाली. 3-4 दिवस यात्रा असती. त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी जायचा निर्णय घेतला, कारण इथली यात्रा आहे ना भरपूर मोठी असते आणि भरपूर गर्दी असते. इतकी गर्दी ना तर चुकायची सुद्धा मुलं भीती वाटते. त्याच्यामुळे मग आम्ही पहिल्या दिवशी जायचा निर्णय घेतला. तर इथे गेलो ना, तर गेल्या गेल्या इथं आम्हाला पालखीचं दिसली. इथं नाही का निघाली होती पालखी. तर ही मोठी काठी ना, मानाची काठी असते, ती नाचवत नाचवत देवाच्या कळसाला असं लावतात, अशी काहीतरी पद्धत आहे असं आई मला सांगत होती. तर इथलं ते काठी नाचवताना जे म्हणजे नाही का वाद्य वाजवत होते ना, त्याच्यावर हे सगळे लोक नाचत होते. त्यांना नाचताना पाहून सार्थकला काही मोह आवरला नाही नाचायचा. तो पण थोडासा नाचायला गेला पालखीसमोर. आणि मग इथं आम्ही सगळ्यांनी पालखीचं दर्शन घेतलं. आणि ह्या मावशी कशा पालखीच्या खालून येतात ना, तसं मग आम्ही पण पालखीच्या खालून वलांडा घेतला आणि मग गेलं दर्शन रांगेला. तर दर्शन रांग भरपूर 1-1.5 तासाची होती, पण एवढं काही नाही, पटपट रांग चालत होती. त्याच्यामुळे अगदी 1 तासामध्ये ना आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोचलो. तर सार्थक आणि विराज इकडे इकडे फिरत होते बघा रांग सोडून. आणि मंदिरामध्ये एंट्री करताना अगदी एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो ना, असा छोटासा दरवाजा आहे गाभाऱ्याचा. आणि हे बघा, हे आहे कोरठणच्या खंडोबाचं देवस्थान. किती छान आहे मूर्ती आणि किती छान सजावट केली बघा, यात्रा आहे म्हणून. तर छान वाटत होतं. यावर्षी म्हणजे वर्ष सुरू झालं नाही कुठं, तर दुसऱ्या खंडोबाचं दर्शन झाले. म्हटलं छान वाटलं. वर्षाची सुरुवात तर एकदम छान झाली बघा. दर्शन घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यातून मी बाहेर आले. तर इथं दाजींनी ना देणगी दिली बघा. इथं देणगी स्वीकारण्यासाठी लोक बसले होते इथं टेबल खुर्ची लावून. आणि माईकमध्ये तर सगळेच सांगतात कोणी किती देणगी दिली. तर देणगी वगैरे दिली. नंतर आम्ही खाली आलो. तर एवढी काही गर्दी नव्हती. आणि इथे ना खंडोबाची पितळी मूर्ती ना अगदी भव्य दिव्य पण एकदम पॅक येते. खिडकीतून मी थोडासा व्हिडिओ काढलाय तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता इथं खाली आलो. आता दाजीने ह्यांनी देव आणले होते, त्यांचा देवे नाही खंडोबा म्हणून. तर इथं तळी भरायचं काम चालू आहे. तर चला मग आता बाकीचा एवढा सगळा व्हिडिओ 2 मिनिटामध्ये काय दाखवून होणार नाही. त्याच्यामुळे बाकीची काय मज्जा केली, कुठे कुठं फिरलो, कुठे गेलो मुक्कामी, हे सगळं काही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.